1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावरती मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी आज 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। या प्रारूप मतदार यादीवरती दावे हरकती स्वीकारण्यासाठी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट ही मुदत आहे आणि 29 ऑगस्टपर्यंत हे दावे हरकती निकाले काढले जातील आणि 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी आहे ती प्रसिद्ध केली जाईल। आत्ताची जी प्रारूप मतदार यादी आहे त्या प्रारूप मतदार यादीमध्ये 31,99,665 एवढे मतदार आहेत। या कार्यक्रमाच्या अंतर्गत 10 आणि 11 ऑगस्ट आणि 17 आणि 18 ऑगस्ट हे जे शनिवार रविवार आहेत या दिवशी BLOच्या माध्यमातून विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जाईल आणि 10 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 2 शनिवारी सर्व महाविद्यालयामध्ये विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला जाईल। माझं जिल्ह्यातील सर्व नवमतदारांना ज्यांचं 1 जुलै रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे अशा सर्व नवमतदारांना आव्हान आहे की या कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये नाव आपण नोंदवून घ्यावं। त्यासोबतच इतर सर्व मतदारांनासुद्धा आव्हान आहे की जे विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये 2 शनिवार रविवारी या दिवशी राहणार आहे तेव्हा आणि इतर वेळीसुद्धा आपण आपलं नाव मतदार नोंदणीमध्ये आहे का याची खात्री करावी। आपलं नाव मतदार यादीमध्ये असेल आणि त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तरीसुद्धा या कालावधीमध्ये फॉर्म नंबर 8 भरून आपण ती दुरुस्तीसाठी विनंती करू शकता। तर परत एकदा माझं सर्वांना आव्हान आहे की मतदार नोंदणीमध्ये आपण सहकार्य करावं। यासोबतच जिल्ह्यामध्ये जे मतदान केंद्रांचं जे सुसूत्रीकरण झालेलं आहे ह्या सुसूत्रीकरणामध्ये मतदारांची सोय लक्षात घेऊन 1350 पर्यंत जास्तीत जास्त मतदार एका मतदान केंद्रावरती ठेवण्याचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 91 नवीन मतदान केंद्र वाढलेली आहेत। 101 मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे। 19 मतदान केंद्रांच्या नावामध्ये बदल झालेला आहे आणि 178 मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांचं विलीनीकरण आहे ते जवळच्या त्याच पोलिंग स्टेशन लोकेशनच्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये ते विलीनीकरण केलेलं आहे। आज रोजी 3450 एकूण नवीन मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम आपण तयार केलेला आहे। तर हे जे मतदान केंद्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी बदल झालेले आहेत त्या गावांमध्ये दवंडीद्वारे आपण याची प्रचार प्रसिद्धी करणार आहे जो मतदान केंद्रामध्ये जो बदल झालेला आहे। तर माझं सर्व मतदारांना आव्हानसुद्धा आहे की जो मतदान केंद्रामध्ये जो बदल झालेला आहे या अनुषंगाने आपलं नाव जर किंवा आपलं मतदान केंद्र बदललं असेल तर याचीसुद्धा माहिती घ्यावी। प्रशासन BLO या मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत। वोटर इन्फॉर्मेशन स्लिपसुद्धा त्यावेळी वाटली जाणार आहे परंतु आत्तासुद्धा आपण मतदान केंद्रामध्ये जर काही बदल झाला असेल तर त्याची माहिती घ्यावी। तर या पद्धतीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम निवडणूक विभागामार्फत या पुढच्या कालावधीमध्ये या मंथ अखेरपर्यंत राबवला जाणार आहे। तर परत एकदा माझं जिल्ह्यातील सर्व मतदारांना आव्हान आहे आपण नवमतदार असाल तर मतदार नोंदणी आपण करून घ्यावी। आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर कृपया ते नोंदवून घ्यावं किंवा जर मतदार यादीमधील नावामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर दुरुस्तीसुद्धा या कालावधीमध्ये करावी। आणि कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या टक्केवारीमध्ये सुद्धा आघाडीवरती राहिलेला आहे। तसं जे नवमतदार आहेत नवमतदार लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांचा सहभाग करून नवमतदारांची संख्या वाढवण्यामध्ये सुद्धा आघाडीवरती राहावा हे एक सर्वांना आव्हान आहे। आणि त्यासोबतच जे मतदान केंद्र रॅशनलायझेशनमध्ये वाढवण्यात आलेली आहेत किंवा बदलण्यात आलेली आहेत त्याचीसुद्धा सर्वांनी कृपया माहिती घ्यावी जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही। धन्यवाद।